आज मला वाटतं स्वामींनी त्यावेळेला एक संदेश मला दिला असावा. की ब्लेस्ड आर दोज हू नो व्हॉट दे आर ब्लेस्ड विथ म्हणतात ना. तसं ते एक आपल्याला म्युझिकल ब्लेसिंग आहे याची जाणीव कुठेतरी नक्कीच झाली होती. मग ती भावना कुठली असू देत, प्रेमाची असो, दुःखाची असो, तर ह्या सगळ्या भावनांशी खेळ खेळणं हेच तर कलाकाराचं काम असतं. मला एक कुठेतरी असं जाणवलं त्या क्षणी, की जी शक्ती असते ना, तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते घडणार आहे. पण ते घडणार आहे त्याला भिडण्याची, त्याच्यासाठीचं जे सामर्थ्य आहे, ते तुम्हाला ह्या अशा प्रसंगामध्ये मिळू शकतं. आज मला वाटतं स्वामींनी त्यावेळेला एक संदेश मला दिला असावा. मला पण असं छान वाटत असेल, की आपण हे गाणं केलं आणि लोकांचे असे अनुभव आम्हाला ऐकायला मिळतात. हो. तर तुम्हाला पण कुठे आतमध्ये आनंद होत असेल. आपली कलाकृतीमुळे एखाद्या व्यक्तीला अ, अ, एक प्रेरणा मिळते, ही खूप मोठी भावना आहे. आणि आपण ते देऊ शकतो एवढी कॅपेबिलिटी आपल्याला स्वामींनी दिली आहे. ही गोष्टच मला खूप मोठी वाटते. म्हणजे कोणी नसतील तरी स्वामी तुमच्यासोबत आहेत. दोघांची इच्छा अशी होती, की आपल्याला एखादं फिल्मचं काम मिळावं. प्रत्येकाचं स्वप्न असतं, की आपल्याला चित्रपटात कुठेतरी काम मिळावं. 2010 साली सगळ्यांना माहितीच आहे मुंबई पुणे मुंबई, जो आमच्या करिअरमधला एक टर्निंग पॉइंट होता. आणि संदीप खरेनं ही जिंगल लिहिलेली होती. घरासाठी काळी काळी माणसं, छान छान घरात राहतात माणसं, जेव्हा भेटतात घराला घरपण देणार.